श्री स्वामी समर्थ. शुक्रवार, लक्ष्मी मातेचा दिवस. हे 7 गुप्त उपाय केले की धन, सौख्य आणि समृद्धी घराकडे आपोआप येते. हे 7 गुप्त उपाय केले की लक्ष्मी माता स्वतः घरात स्थिर राहते. लक्ष्मी मातेपुढे कमळाचं फूल ठेवा. फायदा असा होतो, घरात धन आणि स्थैर्य वाढतं. पांढऱ्या वस्त्रात साखर आणि तांदूळ बांधून ठेवावं. त्याचा फायदा असा होतो, पैशांची कमतरता दूर होते. संध्याकाळी पश्चिम दिशेला तुपाचा दिवा लावा. लक्ष्मी स्थिर राहते संध्याकाळी आणि पश्चिम नशीब दिशेला खुलतं. तुपाचा दिवा घराच्या लावा. दरवाजावर लक्ष्मी हळदीचं स्थिर राहते स्वस्तिक काढा. आणि फायदा नशीब खुलतं. नकारात्मक दूर होत. घराच्या फायदा दरवाजावर असा होतो, हळदीचं नकारात्मकता दूर स्वस्तिक होऊन काढा. शुभ त्याचा शक्ती फायदा वाढते. असा होतो, श्री नकारात्मकता सुक्ताचं दूर 11 होऊन वेळा जप शुभ करा. शक्ती वाढते. फायदा असा आहे, श्री सुक्ताचा मनशांती आणि 11 आर्थिक वेळा स्थैर्य जप मिळतं. करा. चांदीच्या त्याचा फायदा ताटात असा पाणी होतो, ठेवून त्यात मनशांती नाणी ठेवा. आणि धन आर्थिक स्थिर स्थैर्य होतं मिळतं. आणि शुभ शक्ती खेचतात. लक्ष्मी मातेच्या मूर्तीला गुलाब पाणी शिंपडा. प्रेम, आनंद आणि सौभाग्य वाढतं. अतिरिक्त गुप्त टीप. शुक्रवार संध्याकाळी ओम श्रीं श्रीं महालक्ष्म्या नमः 108 वेळा म्हणा. लक्ष्मी स्वतः तुमच्याकडे आकर्षित होते. नोकरी, व्यवसाय आणि नशीब खुलण्यासाठी शुक्रवारचे तोडगे. शुक्रवार म्हणजे समृद्धीचा वार. हे 7 गुप्त तोडगे नशीब एकदम जागं करतात. काचेच्या ग्लासात पाणी आणि गुलाब ठेवा. त्याचा फायदा असा होतो, नशीब आणि आकर्षण शक्ती वाढते. तिजोरीसमोर कमळाचं चित्र ठेवा. शुक्रवार म्हणजे धन समृद्धीचा थांबतं वार. आणि हे वाढतंही. 7 गुप्त तोडगे नोकरीच्या वेळी नशीब 5 एकदम वेलदोडे जागं करतात. खिशात ठेवा. काचेच्या इंटरव्ह्यू, ग्लासात प्रमोशन पाणी आणि यशस्वी गुलाब होतं. ठेवा. व्यवसायाच्या नशीब ठिकाणी आणि हळद कुंकू आकर्षण ठेवा. शक्ती त्याचा वाढते. फायदा असा होतो, ग्राहक संख्या आणि तिजोरीसमोर विक्री वाढते. कमळाचं शुभ्र चित्र ठेवा. कपड्यात लक्ष्मी धन पूजन करा. थांबतं मनोकामना आणि पूर्ण होतात. वाढतंही. 1 रुपयाचं नोकरीच्या नाणं वेळी दुधात बुडवून 5 लक्ष्मी समोर वेलदोडे ठेवा. खिशात ठेवा. आर्थिक अडथळे नाहीसे इंटरव्ह्यू, होतात. प्रमोशन गुलाबाच्या यशस्वी होतं. अगरबत्तीने घरभर व्यवसायाच्या धूप करा. ठिकाणी हळद त्याचा कुंकू फायदा असा ठेवा. होतो, शुभ त्याचा फायदा ऊर्जा असा घरात होतो, प्रवेश करते. ग्राहक संख्या अतिरिक्त आणि गुप्त विक्री टीप. वाढते. शुक्रवार शुभ्र संध्याकाळी कपड्यात दक्षिणमुखी लक्ष्मी लक्ष्मीला पूजन साखर करा. व त्याचा वेलदोडा फायदा असा अर्पण करा. होतो, हा उपाय मनोकामना नशीब पूर्ण एकदम होतात. जागं करतो. 1 रुपयाचं स्वतःचं घर नाणं आणि दुधात बुडवून कर्जमुक्तीसाठी लक्ष्मी शुक्रवारचे समोर गुप्त ठेवा. तोडगे. त्याचा फायदा होतो स्वतःचं की घर, आर्थिक स्थैर्य आणि अडथळे कर्जमुक्ती नाहीसे हवी होतात. आहे. हे शुक्रवारचे गुलाबाच्या 7 उपाय 7 अगरबत्तीने घरभर दिवसात धूप परिणाम करा. करतात. शुभ संध्याकाळी ऊर्जा घराच्या दरवाजाजवळ घरात तुपाचा प्रवेश दिवा लावा. करते. त्याचा फायदा असा होतो, अतिरिक्त वास्तुबल गुप्त टीप. वाढतं. गृहलक्ष्मी शुक्रवार स्थिर राहते. संध्याकाळी मातीच्या दिव्यात दक्षिणमुखी तूप व लक्ष्मीला हळद टाकून साखर व श्री वेलदोडा बीज अर्पण मंत्र करा. म्हणा. हा त्याचा उपाय फायदा असा होतो, नशीब एकदम कर्जफेडीचा जागं मार्ग करतो. खुलतो. श्री स्वतःचं लक्ष्मी घर आणि नारायणासमोर 5 कर्जमुक्तीसाठी वेलदोडे ठेवा. शुक्रवारचे त्याचा गुप्त फायदा असा तोडगे. आहे की धनप्रवाह स्वतःचं वाढतो. घर, खर्च स्थैर्य कमी होतो. आणि कर्जमुक्ती हवी दक्षिणमुखी आहे. लक्ष्मीला हे साखर व शुक्रवारचे तांदूळ अर्पण उपाय करा. 7 दिवसात पैशाचं परिणाम ठिकाण देतात. स्थिर होतं. जमिनीच्या दिशेला हळद कुंकू ठेवा. त्याचा फायदा असा होतो, स्वतःचं घर मिळण्याचे योग निर्माण होतात. कर्जफेडीच्या दिवशी गुलाबी फूल अर्पण करा. ताण कमी होतो. आर्थिक सुलभता मिळते. गुरु आणि लक्ष्मीला एकत्र नमस्कार करा. स्थैर्य आणि आशीर्वाद मिळतो. अतिरिक्त गुप्त टीप. शुक्रवार रात्री दक्षिणाभिमुख लक्ष्मीसमोर नारळ ठेवा आणि म्हणा, माझ्या घरात स्थैर्य राहो, कर्ज नाहीसे होवो. 7 दिवसात शुभ संकेत दिसतील. आरोग्य, सौख्य आणि वैवाहिक आनंदासाठी शुक्रवारचे गुप्त उपाय. शुक्रवार म्हणजे सौख्य आणि प्रेमाचा वार. हे 7 गुप्त उपाय केल्यास नात्यात प्रेम, शरीरात आरोग्य आणि घरात समाधान वाढतं. गुलाबाच्या पाण्याने घर पुसा. वाद, नकारात्मकता नाहीशी होते. शुक्रवारी दाम्पत्याने मिळून लक्ष्मी मातेची आरती करा. त्याचा फायदा असा होतो, नात्यात सौहार्द आणि प्रेम वाढतं. पांढऱ्या कपड्यात 1 मूठ तांदूळ ठेवून पूजन करा. त्याचा फायदा असा होतो, मानसिक शांती आणि घरातील शांती टिकते. श्री लक्ष्मीसमोर कापूर पेटवा आणि ओम श्रीं नमः म्हणा. आरोग्य आणि मनःशांती मिळते. शुक्रवारी रात्री सुगंधित अगरबत्ती लावा. त्याचा फायदा असा होतो की सकारात्मकता आणि आनंद वाढतो. गुलाब फूल व दुधाचा अभिषेक करा. वैवाहिक आयुष्यात सौंदर्य आणि प्रेम वाढतं. शुक्रवारी साखर व तुपाचं अन्न गरिबांना द्या. त्याचा फायदा असा होतो, लक्ष्मी प्रसन्न होते आणि पापक्षालन होतं. अतिरिक्त गुप्त टीप.
शुक्रवारच्या रात्री ओम ह्रीं श्रीं लक्ष्म्या नमः 21 वेळा म्हणा आणि दोघांनी मिळून दीप लावा. नात्यातील वाद, थंडपणा आणि आर्थिक ताण जादूसारखा नाहीसा होतो. शुक्रवार हा भाग्य आणि सौंदर्याचा दिवस. हे 7 गुप्त उपाय केले की नशीब खुलतं आणि व्यक्तिमत्व तेजाळतं. शुक्रवारी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करा. त्याचा फायदा असा होतो, आकर्षण शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. दुधात गुलाब पाणी टाकून अंगावर उठणे करा. शरीरातील थकवा आणि नकारात्मकता दूर होते. चांदीचा छोटा तुकडा खिशात ठेवा. त्याचा फायदा असा होतो, नशीब आणि मान सन्मान वाढतो. लक्ष्मी मातेपुढे आरसा ठेवा आणि दर्शन घ्या. सौंदर्य आणि आत्मविश्वास वाढतो. शुक्रवारी चंद्राला गोड दुधाचं अर्घ्य द्या. त्याचा फायदा असा होतो, मन स्थिर होतं आणि इच्छित कार्य पूर्ण होतं. घरात सुगंधी फुलांचा गुच्छ ठेवा. सकारात्मक ऊर्जा आणि भाग्य वाढतं. लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर चांदीची घंटा वाजवा. शुभ शक्ती सक्रिय होते आणि नशीब खुलतं. अतिरिक्त गुप्त टीप: शुक्रवार संध्याकाळी ओम द्रां द्री द्रो स शुक्राय नमः 11 वेळा म्हणा आणि आरसा बघून हसा. हा उपाय तुमचं नशीब आणि व्यक्तिमत्व दोन्ही बदलतो.